उदगीर शहरातील आंबेसंगे गल्ली चोबारा रोडवर विजयकुमार वडजे हे आपल्या दुकानातून काही अंतरावर असलेल्या गोदामातून रात्री 9च्या सुमारास काहीतरी वस्तू आणण्यासाठी जात होते. त्यांच्यावर पिसाळलेल्या कुत्र्याने अचानक हल्ला करून होटावर कुत्र्याने चावा घेतल्याने त्याची प्रकृती चिंताजनक होती. त्यांना उदगीरच्या सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु रेबीज इंजेक्शन उपलब्ध नसल्याने व होटावर लचका मारल्यामुळे गंभीर जखमी झाल्यामुळे विजयकुमार वडजे यांना लातूरला पाठवण्यात आले. उदगीर शहरात अनेकदा शाळकरी मुलांना व वयोवृद्ध लोकांना कुत्र्यांनी चावा घेतला आहे, मात्र उदगीरची नगरपालिका या कुत्र्यांचा काहीही बंदोबस्त करत नाही. उदगीर शहरातील नागरिकांनी नगरपालिकेच्या विरोधात रोष व्यक्त घडलेली घटना आहे. विजयकुमार वडजे यांना आमच्या वाड्यात कुत्रं चावलेलं आहे. ते कुत्रे एकदम अंगावर आलं, ते चेहऱ्याला धरलं तर सोडलंच नव्हतं. त्यांना 4-4 माणसं जरी अंगावर झाले त्या कुत्र्याचं तर ते कुत्रा अंगावर येऊ लागतं परत. आत्ताच नाही, रात्रभर कुत्रे फिरायलेत, लहान लेकरांना मोठ्यांना सगळ्यांनाच चावायलेत. आणि ते चावणं तर असं आहे की चक फाडून बाजूला काढलेलं. खूप परेशान केलेत. रात्रभर कुणाला झोपू देणार नाहीत, रात्रभर रडायलेत, भुकायलेत, सगळीकडे फिरायलेत. हे तर तुम्ही कुठं त्यांचा मारहाण तुम्ही कुत्र्याला केलं नाही? हा केले ना, काल बांबू घेऊन मारलं तर परत कुत्रच अंगावर येऊ लागतं मोठ्यांच्या. भरपूर आम्ही कोशिश केलो काल त्यांना सोडवण्याचा, पण ते कुत्रं सोडतच नव्हतं. लई जोरात धरलं होतं त्यांना. मग आता तुमचं काय म्हणणं आहे? आता आमचं म्हणणं आहे की त्या कुत्र्यांना पकडायला तर ते कुत्रं भेटत नाहीत तुम्हाला, त्यांना तुम्ही औषध घालून मारून टाकणे हेच पर्याय आहे, दुसरा पर्याय नाही. ते असं पकडायला आलं तर तुम्हाला कुत्रे भेटणारच नाहीत, ते भेटतच नाहीत कुणाला कुत्रे. दरवेळेस पकडायला येतात, एक कुत्रं पकडून घेऊन जातात, बाकीचे कुत्रे तसंच राहतात. मग आता तुमचं म्हणणं आहे की कुत्र्याला औषध टाकून मारून औषध टाकून मारून टाकणे, कारण ते येडी कुत्रे आहेत. येडे कुत्रे आहेत, ते परत पिसाळून अंगावर येऊ लागले. तुमचं नाव? अंबिका प्रशांत आंबेसंगे. 7,000 गेले तेव्हा लई परेशानी झाली. मला घरी करणार जास्त हे नाही, मला लई परेशानी झाली कुत्र्याची. में चौबारे के पास कुत्तों का इतना जो है ना डर हो चुका है कि छोटे छोटे बच्चे जो स्कूल को जा रहे हैं, ट्यूशन को आते हैं, जाते हैं, और ये अचानक उनके ऊपर हमला कर दे रहे हैं. और 2, 4, 5, 6 कुत्ते मिलकर जो है ना उस पर हमला कर रहे हैं. तो यहाँ चौबारे पे जो है बच्चों के अंदर डर हो गए, तैयार हो गया है कि बच्चे जो है ना आ जा नहीं सक रहे हैं आसानी के साथ, और उनके ऊपर हमला ये 1 बार नहीं, 2 बार नहीं, 10-10 बार जो है ना ये हो चुका है पिछले साल भर के अंदर. ये बार बार जो है नगर परिषद के अंदर बताने के बावजूद, लेटर देने के बावजूद भी जो है कोई एक्शन नहीं लिया गया. अब ये जो है इनके तरफ से ये आवाज़ जो है अब अगली बार कलेक्टर साहब को भी जो है ना एक एप्लीकेशन हम देने वाले हैं. अब जो है हम ये दिल से जो है इनको विनंती करते हैं कि जल्द से जल्द जो है ना नगर परिषद इसकी तरफ जो है ख्याल करे और इसको जो है इसका इंतज़ाम करे और यहाँ की जनता को जो है सपोर्ट करे. अगर तुम्हारे निवेदन के ऊपर अगर कोई एक्शन नहीं लिया तो तुम क्या करने वाले हैं? अब इसके बाद जो है ना हम सीधा कलेक्टर साहब के पास ही जो है ना बड़ा एक जो है ना छोटा मोटा मोर्चा क्यों नहीं होता, हम कलेक्टर साहब के पास जो है रखने वाले हैं. क्यों तो कल का जो हादसा है बहुत बुरा हादसा है. कुत्ते ने जो है ना हमारे बाजू के जो दुकान है 14 पुड़ी, उनके जो लड़के को मुंह के ऊपर ही हमला कर दिया, जिसका जो है ना पूरा मुंह, होठ वगैरह सब कट गया है. डॉक्टर ये कह रहे हैं कि अभी हम इसको टाँके भी नहीं दे सकते. अगर लातूर लेकर गए, लातूर से लेकर आए, मतलब ये बहुत बुरी घटना है. तो ये घटना और किसी के साथ ना हो, इसके लिए जो है ना हम ये निवेदन करते हैं नगर परिषद के, इसके लिए तात्काल जो है ना इसके ऊपर एक्शन ले, इसके लिए हमको जो है ना पूरी सहायता करें. हे घडलंय. आमचे सुनं काय बोललं आता बरोबर बोलले होता. कुत्र्याचं काय करायचं तुम्ही बंदोबस्त करा. आम्ही कलेक्टर तहसीलमध्ये गेलतो, काय बी त्यांनी केलं नाही नगर परिषदमध्ये. आता आम्ही तहसील याला कलेक्टर ऑफिसला आम्ही जाणार आहोत, सगळेजण मिळून हे करणार आहोत. कुत्र्याचं काय करायचं करलंय, लेकराला जाऊ देना, कुणाला बी हे करू देना. लय अवघड झालं कुत्र्याबद्दल आम्हाला. हां, सगळ्याला सांगितलं, कोणी काय केलं नाही. कालचं घटना लय घडलं आम्हाला लेकराला, त्यामुळं आम्ही आता सगळेजण खंबीरनं उभारलो. मावशी, तुमच्या सुनाला आणि नातूला चावलं म्हणलं होतं कुत्रं, काही खरं आहे का? आमच्या सुनाला चावलं तो काहीच केलं नाही, आमच्या मुलीला चावलं तो काहीच केलं नाही. त्यासाठी आम्हाला तहसीलला जावं लागते, बोलावं लागते. नगरपालिका बी काहीच केलं नाही. त्यासाठी आता आम्ही सगळे मिळून हिचं जावं लागतं, कलेक्टरपाशी जावं लागते. आता त्यांनी काय करते तर बघावं, जाणार आहोत पुढे. त्यांनी काय करते तर बघावं, आम्ही सगळे मिळून जाणार आहोत. चौबाराजवळ राहणार आम्ही. काय झालं मावशी? कुत्र्याचा त्रास जास्त आहे. कुत्र्यांचा त्रास आहे. हां, आता त्याला काय करावं? आमचा धंदा आहे,
कुत्रे काही येऊ देणार, त्यांना आणायचं न्यायचं, दिवसभर तेच काम, स्वयंपाक करायचं नाही, काही कुणाला आणायचं? हे नाही म्हणजे आमच्या व्यापारी लोकांना हां हां, आणायचं. असं आहे का? दररोज आणायचं न्यायचं, किती येते त्यांना सोडायचं, नंतर आणायचं. मग म्हणजे- ठेवलं तर काय करायचं? नाही म्हणजे तुमची दुकान आहे, दुकान नाही, घरीच आहे. घरी धंदा आहे. हा. येणाऱ्या कस्टमर तुम्ही आणायला झाला तर कुत्र्यामुळे त्यांची भीतीमुळे हे होऊ लागले का? आणायचं मग नंतर सोडायचं. कस्टमर येत नाही त्या कुत्र्यामुळे. हा, हा, कस्टमर येत येत नाही त्या नाही ना. कुत्र्यामुळे. असं आहे का? हा. मग त्यामुळे तुमचा व्यापार खराब होऊ लागलाय. हा, मग ते तर होणारच. मग आता त्याचं तुम्ही काय तुमचं काम म्हणणं आहे? म्हणजे कुत्र्याला तुम्ही नगर परिषदेमध्ये अर्ज दिलं होतं पण काहीच फायदा झाला नाही. आता कलेक्टरकडे जाऊच म्हणाले तर अजून आम्ही गेलो नाही. आता हे जनता काय करते बघू, तर नंतर आम्ही जातो. मग नाही, जायलाच पाहिजे. आता महादेव आंबेसंगे राहणार चौबारा आंबेसंगी गल्ली. काय झालं मावशी? कुत्र बाहेरला आले की आम्हाला भीती वाटायला लागली. मुलीवांडा जाऊ दे नाही गेलोय. जॉबला जाते आमची मुलगी, इथं पर्यंत यावं लागतं आम्हाला गल्लीपर्यंत. परत की नाही रे येताना परत आम्हाला गल्लीपर्यंत यावं लागतं, इथून जायला इथून बाहेर सोडायला. खूपच त्रास आहे आणि भीती पण वाटायला लागली. कुत्रं चावतंय की काही की नाही. बाहेरले आमची पाहुणे रावणे आले की आम्हाला तिथं पर्यंत यावं लागतं, परत आम्हाला घरी आणावं लागतं. त्याच्यामुळे जर काहीतरी करा. उदगीरमध्ये कुत्र्यांचा सुळसुळाट अधिक झाल्यामुळे नगरपालिका केवळ दुर्लक्षावरती आहे. अनेकदा वारंवार त्यांना निरोप देऊन सुद्धा याच्यावर काही योग्य ती कारवाई आम्हीच आता करणार आहोत कंटाळून. सरकारी कोणतेही या ठिकाणी अधिकारी नाही किंवा कर्मचारी नाही. कुत्र्यांचा वरच्यावर म्हणजे संख्या वाढत चालली आहे. लेकरं शाळेला जाते, ट्युशनला जाते, ते भयभयी झालेले आहेत. तर कुत्र्याचे काहीतरी नगरपालिका लक्ष देऊन जे आहे ते योग्य बंदोबस्त करावे. नाही चाकरमारी. अरे कुत्र्यांचं खूप त्रास आहे सर. आपलं नाव? मी रुपाली आनंद आंबेसंगे. माझ्या लेकराला पण कुत्र्याचं इन्फेक्शन झालं होतं. इथं उदगीरला नेलं तर धरले नव्हते. इथं लातूरला घेऊन गेलं तर 1.5 लाख खर्च आला. त्याचं जिम्मेदारी कोण सर? मलाही चावलं होतं 6 महिन्याखाली. त्याचं 2,000 ते 5,000 पर्यंत खर्च आला मला. त्याच्याही जिम्मेदारी कोणी घेतलं नाही. कितीदा आम्ही तक्रार केलो, त्याच्याही काहीच झालं नाही. आता कलेक्टरपर्यंत जाऊ शकतो का आम्ही? जाऊ शकतो? हो, आम्ही सगळे म्हणून जाणार ठरवलं आहे आता, महिला मंडळ सगळे महिलांनी. धन्यवाद. तर कलेक्टर मॅडमकडे जाणार आहोत. आमचं भावना त्यांना कळतील असं मला वाटतंय. ते पण लेडीज आहेत, आमचं भावना कळतील अशी माझी इच्छा आहे. ಪಲ್ಲವಿ ಶಂಕರ್ ಅಂಬೆಸಂಗೆ ನಾ ಮಾತಾಡ್ಲತ್ತೀನಿ. ಇದು ಅಂಬೆಸಂಗೆ ಗಲ್ಯಾಗ ರಾತ್ರಿಗೆ ಒಬ್ಬರ ಮ್ಯಾಗ ಅಟ್ಯಾಕ್ ಆಗ್ಯದ. ಅವ್ರಿಗೆ ಬೊಕ್ಕೊಳ ಅವ್ರಿಗೆ ಉದ್ಗಿರ್ನಾಗೂ ಹಿಡ್ದಿಲ್ಲ, ಲಾತೂರ್ನಾಗೂ ಹಿಡ್ದಿಲ್ಲ. ಅವ್ರು ಬೊಕ್ಕೊಳ ಪ್ರಾಬ್ಲಮ್ದಾಗ ಅದಾರ. ಈಗ ಒಬ್ರಿಗೆ ಗಾಡಿ ಮ್ಯಾಗ ಹೋಗುಳಲು ನಾಯಿಗಳು ಕಿ 10-15 ನಾಯಿಗಳು ಅವ ಇಲ್ಲಿ. ಬೊಕ್ಕೊಳ ತ್ರಾಸ ಮಾಡ್ಲತ್ತವ ಕಿ ಸಣ್ಣ ಸಣ್ಣ ಪರ್ಗಳಿಗೆ ಓಡಾಡ್ಲಾಕ್ ಬಿ ಅಂಜಿಕೆ ಬರ್ಲತ್ತದ. ಹಂಗಂತೇಳಿ ಯಾರು ಬಂದ್ರು ಅವ್ರಿಗೆ ನಾವು ಮನಿತನ ಕರ್ಕೊಂಡ್ ಬಿಡೋದಾಗ್ಯದ. ಹಂಗಾಗಿ ಬೊಕ್ಕೊಳೆ ತ್ರಾಸ ಆಗ್ಲತ್ತದ. ಅದಕ್ಕಾಗಿ ನೀವು ನಗರ ಪಾಲಿಕಾದವರು ನೀವು ನಮ್ದು ಜರ್ ಕೇಳಿಲ್ಲ ಅಂದ್ರು ನಾವೇ ಎಲ್ಲರೂ ಲೇಡೀಸ್ ಕುಂತು ಯಾನ್ ಮಾಡೋದದ ಅದೇ ಮಾಡ್ಸಕಸ್ತೇವ್. ನಿಮ್ ಕೈಲಾದ್ರು ಮಾಡ್ರಿ, ಇಲ್ಲಾಂದ್ರೂ ನಾವ್ ಎಲ್ಲರೂ ಅಂಬೆಸಂಗೆ ಮಹಿಳಾ ಕೂತ್ ಯಾನ್ ಮಾಡೋದದ ಮತ್ ನಾವ್ ಮಾಡ್ತೇವ್. ಕಲೆಕ್ಟರ್ ಬಲ್ದು ಬಿ ಹೋಗ್ಲಾಕ್ ತಯಾರಿದ್ದೇವೆ, ಎಲ್ಲಾ ಕಡೆ ಹೋಗ್ಲಾಕ್ ನಾವು ರೆಡಿ ಇದ್ದೇವೆ. ಥ್ಯಾಂಕ್ ಯು. माननीय सर्वोच्च न्यायालयाचा आदेश असून सुद्धा संपूर्ण प्रशासन कुत्र्याबाबत झोपलेलं आहे. सामान्य रुग्णालय उदगीर येथील आलेख जर तुम्ही पाहिलात तर दर महिन्याला कमीत कमी 5,000 कुत्रे चावलेले लस देतात. मग प्रशासन झोपलेलं आहे का? त्यांना कळत नाही का? माझ्या मते ते त्यांच्या कामात व्यस्त आहेत. त्यांचे वेगवेगळे धंदे आहेत. त्या सामान्य माणसाकडे त्यांचं अजिबात लक्ष नाही आहे. त्यांच्यावर कायदेशीर गुन्हा हा दाखल झाला पाहिजे. त्या मुख्याधिकारी उदगीर जाधव यांच्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा हा दाखल झाला पाहिजे. कशाबद्दल तो भाग नंतरचा आहे. एवढा मोठा राष्ट्रद्रोही नगर परिषदेमधली जवळपास कितीतरी चांगले अधिकारी हे राष्ट्रद्रोही आहेत. माझ्याकडं संपूर्ण पुरावा आहे. याचा पाठपुरावा मी उच्च न्यायालयापर्यंत केलेला आहे, पण कारवाई होत नाही. कारण जे अधिकारी आहेत ते एकमेकाचे सगळे सोयरे आहेत.
पण ह्यानं त्याला वाचवित आहे, त्यानं ह्याला वाचवित आहे. त्यांचं सामान्य माणसाकडे अजिबात लक्ष नाही आहे. आमच्या गल्लीत कमीत कमी 20 कुत्रे तरी आहेत. बाहेरच्या कोणत्या माणसाला येऊ देत नाहीत, आलं तर जाऊ देत नाहीत. गल्लीच्या तोंडापर्यंत जावं लागतं, त्यांना घरी आणावं लागते. आणून पुन्हा परत जाताना त्याला सोडावं लागते. एवढं असलं तरी 2-3 पाहुण्याला कुत्र्यानं चावलेलं आहे. आणि ह्याची संपूर्ण जबाबदारी हे नगर परिषदची आहे. त्यांना जबाबदारी टाळून चालणार नाही आणि त्यांच्यावर गुन्हा हा दाखल झाला पाहिजे. एकदम असं गपचूप जाऊन उरलेले माणूस आपापल्या नादात चालत जाते. सचखंच आवाज त्याला आता काय करावं वाटतं तुम्हाला? कुत्र्याला जवळजवळ तिथे काहीतरी हे करावं, त्याला लांब जागी नेऊन सोडावं. त्यांना एक हाल बांधून द्या. कुत्र्याला एक हाल महाराष्ट्र सरकारला तर मारून आलं. त्यांना एक मोठं हाल बांधून द्या. सगळे कुत्रे तिथं खाऊन टाकावं. एक माणूस त्याला खाऊ घालायला तो सरकारने ही जिम्मेदारी उचला. त्यांना मारून का टाकून म्हणते? नियम काढलेत की आता सरकार. का म्हणून नियम काढले? प्रत्येकाचं वेगवेगळं आहे. मारून टाकलं तरी चांगलं आहे. मारून टाकलं तरी जे पिसाळलेत, जे कमजोर झालेत, जे रोगिले झालेत, त्यांना मारून टाकलं तर चांगलं आहे. राजू चंद्रशेखर आंबेसंगे. आता काय झालं? आमच्या साडूच्या पोराला कुत्रं चावलंय, एवढं चावलंय की मला बघावं वाटणं गेलं. आता तुमचं काम आता काय करायचं? आता कुत्र्याला तर बंदोबस्त करायचा, आम्हाला तर कुठं नेऊन ठेवा साफ ठिकाणी. मग तुम्हाला तर ठेवा नसं, कुत्र्याला तर बाजूला ठेवा. असं का म्हणला तुम्ही? कुत्र्याला तर मोकळं सोडायचं, आम्हाला मोकळं सोडा. कुत्रं चावलेलं की किती चावलंय त्या महिला. लातूरला गेलं तर झाडून आणलं. त्यांनी म्हणले इथं नाही जमत नाही, लातूरला घेऊन जावं म्हणले. लातूरला घेऊन झालो, तळापुटीनं आणलो. 72 घंट्यानंतर टाके मारते म्हणले. असं अवघड झालंय हो साहेब. 10-15 कुत्ते, फिर हम दोनों मिलकर हमारे एक साथीदार वो सब भाग गए मैं गली में कुत्ता गया और उसके ऊपर चढ़ा था. उसके बाद लकड़ी की बोल के ना बच गई. फिर बाद में वहाँ से मैं दुकान बंद सब कुत्ते भाग गए. तीनों के ऊपर वो तो वहाँ गपचुप बोरा में गया था, उसका पूरा वहाँ फाड़ गया. बस इसका कुछ तो इलाज करना पड़ता है. नगर परिषद कुछ तो करना, गवर्नमेंट को कुछ तो करना. इसका इलाज क्या है? नहीं तो हर एक रोज एक परेशानी यहाँ पर. गली में एक बच्चा नहीं आ रहा. हाँ, छोटे बच्चे आ रहे, सवेरे आ रहे. उसको इलाज क्या है? गवर्नमेंट कुछ तो इसके ऊपर इलाज करना चाहिए. तो कैसा क्या हुआ था? अपना गोदाम पीछे गोदाम है ना, अंदर कहाँ का गोदाम? अपने गली में दुकान में अंदर गया, ऊपर निकालने के बाद उन्होंने ऊपर अटैक कर दिया डायरेक्ट. गोदाम है ना पीछे. तो कितने कुत्ते थे उधर? एक कुत्ता था, उनका अटैक कर दिया, मारा. दुनिया के कुत्ते हो गए चौबारा लेन पे. नगर परिषद, तहसील कार्यालय, सबको जरा इतला करो. नगर परिषद, तहसील अधिकारी. राजू चंद्रशेखर आंबेसंगे. आता काय झालं? आमच्या साडूच्या पोराला कुत्रं चावलंय, एवढं चावलंय की मला बघावं वाटणं गेलं. आता तुमचं काम आता काय करायचं? आता कुत्र्याला तर बंदोबस्त करायचा, आम्हाला तर कुठं नेऊन ठेवा साफ ठिकाणी. मग तुम्हाला तर ठेवा नसं, कुत्र्याला तर बाजूला ठेवा. असं का म्हणला तुम्ही? कुत्र्याला तर मोकळं सोडायचं, आम्हाला मोकळं सोडा. कुत्रं चावलेलं की किती चावलंय त्या महिला. लातूरला गेलं तर झाडून आणलं. त्यांनी म्हणले इथं नाही जमत नाही, लातूरला घेऊन जावं म्हणले. लातूरला घेऊन झालो, तळापुटीनं आणलो. 72 घंट्यानंतर टाके मारते म्हणले. असं अवघड झालंय हो साहेब.